राज्यभरात गुटखा, दूध आणि भेसळयुक्त अन्नाविरोधात धडक मोहीम उघडणारे कडक IAS अधिकारी तुकाराम मुंढे आता थेट मोठ्या ब्रँड्सकडे आपला मोर्चा वळवताना दिसत आहेत. हो, आता अन्न व औषध प्रशासनानं थेट नामांकित फूड ब्रँड्सला मोठा दणका दिलेला आहे. स्वच्छता आणि अन्न साठवणुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या डॉमिनोज पिझ्झाच्या तब्बल 4 शाखांचे परवाने FDAनं तात्काळ निलंबित केलेत. विशेष म्हणजे लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी अशा मोठ्या ब्रँड्सवर कारवाया करणार असल्याचे संकेत दिले होते आणि अगदी काही दिवसातच तशा कारवाया झालेल्या दिसल्यात. सुरक्षित अन्न सुरक्षित औषध या अभियानाअंतर्गत अन्न व औषध प्रशासनानं राज्यभरात मोठी तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेदरम्यान KFC, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मॉन्जिनीज सारख्या मोठ्या ब्रँडच्या 104 आस्थापनांची कडक तपासणी करण्यात आली. या कारवाईत 95 आस्थापनांना सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली आहे, तर 2 आस्थापनांचं कामकाज हे जागीच बंद करण्यात आलंय. पण सगळ्यात मोठा दणका बसलाय तो ज्युबिलंट फूडवर्क्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या डॉमिनोज पिझ्झाला. मुंबईतील बोरिवली, विलेपार्ले, घाटकोपरचा RCT मॉल आणि सातारा जिल्ह्यातील कराड, मलकापूर येथील डॉमिनोजच्या शाखांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान FDAच्या पथकाला अत्यंत धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. कमालीची अस्वच्छता, पेस्ट कंट्रोलमधील निष्काळजीपणा, कच्चा माल आणि तयार झालेलं अन्न एकत्र ठेवणं, अन्न साठवणुकीचे आवश्यक नियम न पाळणं अशा गंभीर चुका या डॉमिनोजकडून झालेल्या दिसल्या आहेत. त्यामुळे FDAनं तात्काळ या ठिकाणी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आणि मानकं नियमन 2011 अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून भेसळखोरांचे आणि अन्न सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत. ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बड्या ब्रँडची सुद्धा गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा FDAनं आता या कारवाईतून दिलेला आहे. एकूणच फास्ट फूडच्या नावाखाली नागरिकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी होणारा खेळ FDAनं गांभीर्यानं घेतलेला दिसतोय. आकर्षक जाहिराती आणि मोठ्या ब्रँडची नावं वापरून या नामांकित चेन रेस्टॉरंटच्या माध्यमातून ग्राहकांच्या जीवाशी होत असलेला खेळ यामुळे आता अधोरेखित झालेला आहे. उत्पादनांची किंमत कितीही जास्त असली तरी ते अन्न सुरक्षित नसेल तर तुमच्या आरोग्यासाठी घातकच आहे असा थेट इशारा या कारवाईतून अन्न व औषध प्रशासनानं दिलेला आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव असलेल्या या ब्रँडच्या अन्न सुरक्षेच्या दाव्यांवर आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान राज्यभरात झालेली ही केवळ एक सुरुवात असून ही मोहीम येत्या काळात अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत FDAनं दिलेले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी, बेकरी आणि कॅफे अशा नियम न पाळणाऱ्या कोणत्याच आस्थापनांची गय केली जाणार नाही. तसंच कोणत्याही आस्थापनेत स्वच्छता किंवा अन्नाचा निकृष्ट दर्जा आढळला तर FDAची कारवाई होईल असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंढे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीतच दिला होता आणि तशा कारवाया सुद्धा पाहायला मिळत आहेत. एकूणच राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाच्या सुरू असलेल्या कारवायांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.